उत्तर दिलं. माझा फक्त एवढा स्पेसिफिक प्रश्न आहे की या लक्षवेधीमध्ये ज्या आमदारांनी लक्षवेधी लावली तर बैठकीला आम्हाला सुद्धा पाचारण करणार का, एवढाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. नक्की अध्यक्ष महोदय, त्यांना बैठकीला आपण बोलवू. देशमुख साहेब, देशमुख साहेब, हरीश भाऊ तुम्हाला नंतर देतो. देशमुख त्यांचं नाव आहे. या उमेदच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या 85 लाख महिलांच्या आणखीन कुटुंबांचं खऱ्या अर्थानं उद्धार, आणखीन चांगल्या पद्धतीची त्यांच्या आयुष्याला दिशा मिळते. माझे 2-3च पॉइंटेड प्रश्न आहेत. CIFचं जे आपलं असणारं जे अनुदान आता 60,000 रुपये आहे ते आपण 2 लाखापर्यंत नेणार का? एक. दुसरं, आपल्या असणारे जे प्रभाग समन्वयक आहेत त्या प्रभाग समन्वयकांना स्थिरीकरण करणं, म्हणजे त्यांच्या असणाऱ्या ज्या काही एकंदरीत कार्यकक्षा आहेत त्या कार्यकक्षेप्रमाणे त्यांना नियुक्त्या मिळणार का? 2. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामसखीची आपण पदनामावली आपण आता केलेली आहे. जसं आपण सिंचन सहाय्यकाची पदनामावली केलेली आहे, ग्रामसेवकाची केलेली आहे, तर त्यांना शाश्वतदृष्ट्या उद्याच्या काळामध्ये उमेदचं जे अभियान आहे ते 26 साली आपलं संस्थगित होते, त्याला पुढं कार्यान्वयन करण्यासाठी आपण कोणकोणते या संदर्भातले निर्णय घेणार, एवढेच माझे पॉइंटेड प्रश्न आहेत. मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे आणि या मोदीजींच्या कालखंडामध्ये उमेद थांबणार नाही, उमेद बंद होणार नाही, उमेद चालू राहील, याच्याबद्दल आपण निश्चिंत राहा. दुसरा विषय राहिला की CIFच्या अनुदानासंदर्भातला जो विषय आहे ते अनुदान 60,000हून 2 लाख करण्यासंदर्भातला विषय आहे. त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे की चालू वर्षामध्ये आपण अतिरिक्त निधी केंद्र सरकारकडे मागून त्यांना जास्तीत जास्त निधी कसा देता येईल याचा विचार आपण करू. आणि ग्रामसखीचा विषय आहे, प्रभाग समन्वय नियुक्तीचा विषय आहे आणि तो ग्रामसखीच्या संदर्भातली भूमिका मी आपल्याला सभागृहामध्ये अध्यक्ष महाराज, थोडक्यात अगदी वेळ संपत आहे. महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जे उमेदच्या माध्यमातून काम महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्याच्या संदर्भातली लक्षवेधी चर्चेला आली आहे. मी देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जयाभाऊनी जो निर्णय केलाय, नाही 1 मिनिट, अत्यंत महत्वाचा विषय आहे. वेळ संपत चाललेला आहे. उमेदच्या महिलांच्या मनामध्ये जो संभ्रम होता 26ला हे बंद होणार का, तो दूर केला, त्याबद्दल माननीय जयाभाऊंचं अभिनंदन. सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता भरेल. बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शनाची खूप मदत हवी असते आणि उमेद मॉल मधून नक्कीच चांगल्या पद्धतीने त्यांना मदत होईल. आपल्या शासनाकडे एकच विनंती होती की सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 10 मॉल व नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 मॉल हे उभं राहणं हे शासनाचा निर्णय आहे. तर मला इकडे विनंती करायची होती की अध्यक्ष महोदय, अंबाजोगाई हा जिल्हा निर्मितीवरती आहे. पॉइंटेड प्रश्न, एकच प्रश्न आहे की अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचं चालू आहे, एकदम मोठं गाव आहे तिकडे. म्हणजे आता सुद्धा मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फिरताना एवढ्या बचत गट आहेत, एवढ्या महिला आहेत ज्यांना बरोबर मार्गदर्शनची गरज आहे. काय काय उमेद रजिस्ट्रेशनचं कसं करायचं हे त्यांना माहित नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की जिल्ह्या ठिकाणी तुम्ही कराच, म्हणजे टेम्पररी 10 सुद्धा करा, पण अंबाजोगाई ह्या शहरामध्ये सुद्धा बचत गट मॉल, उमेद मॉल हे तुम्ही कराल का, हा एक विषय आपल्याला समोर उभं करायचं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, उमेद मॉल महिलांना उत्पादित वस्तूंना कायमची बाजारपेठ मिळावी, बारमाही बाजारपेठ मिळावी म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या संकल्पनेतून आपण उमेद मॉलची संकल्पना आणली आणि उमेद मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यातलं चालू वर्षी आपण 10 जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं त्याच्या पुढे जाऊन जेव्हा जिल्ह्याचे मॉल तयार होतील तेव्हा आपण तालुका स्तरावरचे मॉल आपण करायचा निर्णय आपण घेऊ. त्यामुळे ज्यावेळी तो निर्णय घेऊ त्यावेळी नक्की तो मॉल करू. देशमुख बोला. देशमुख. सन्माननीय मंत्री महोदयांनी खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे. संवेदनशील मंत्री महोदय आहे. 10:40 झालेले आहेत. 10:41. 13 वर्षापासून जवळजवळ 2600 कर्मचारी काम करतायत. बिहार आणि गुजरातच्या धर्तीवरती आपण कायमस्वरूपी करणार आहात का याचं उत्तर आपण दिलेलं आहे, पण त्यांना सकारात्मक उत्तर या सभागृहातून हवं आहे. आणि त्याच पद्धतीनं आताच घोषणा केली मंत्री महोदयांनी की कर्मचाऱ्यांना ग्रामसखी आपण नामकरण करताय, त्याबद्दल आपलं अभिनंदन. त्यांना गणवेश आणि ओळखपत्र देत आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन. आम्हाला फक्त सकारात्मक उत्तर हवंय की त्यांना कायमस्वरूपी लवकरात लवकर करून देण्यात यावं.
सन्माननीय सदस्य पाटील साहेबांनी देशमुख साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, देशमुख साहेब कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे. बिहारमध्ये असं कुठलंही कायम केलेलं नाही आणि देशातल्या कुठल्याच राज्यात कायम केलेलं नाही. इथंही कायम करणं शक्य नाही, परंतु जास्तीत जास्त सवलती देऊन जास्तीत जास्त त्या लोकांना कशा पद्धतीनं मदत करता येईल असं शासन सातत्याने प्रयत्न करतं. नाना पटोले साहेब, आज नाही ऐका ना. मला असं वाटतं आपल्यासारखे दिशा देणारी लोक, बुद्धिजीवी नाही म्हणणार पण दिशा देणारी लोक आपण सरकारमध्ये आहात. मला असं वाटतं तिथं आमचाच पोरगा आहे, तो तिकडे गेला, पण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की बिहारला आम्ही दिशा दिली पाहिजे अशा पद्धतीचं धोरण. आता तुम्ही त्यांना रेग्युलर करत नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मानधनात वाढ करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सन्माननीय आज सदस्य ज्येष्ठ सदस्य नाना पटोले साहेबांनी या ठिकाणी भूमिका घेत असताना त्यांनी म्हटलं की आपण आजपर्यंत महाराष्ट्रानं देशाला दिशा दिलेली आहे. त्यामुळे बिहार राज्य असेल किंवा झारखंड असेल, शेवटी एक आहे की चांगल्या गोष्टी कुठल्या राज्यामध्ये झाल्या हा विषय महत्वाचा नाही. जे चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे हा विषय येतो. त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची मागणी आहे, सरकारची मागणी नाही आहे. कर्मचारी म्हणतात की बिहारमध्ये अशा पद्धतीनं आम्हाला काही वेगळं बिहारमध्ये वेगळं मॅन्युअल झालंय, त्या संदर्भात आपण माहिती घेतोय. पण विषय या ठिकाणी आपण जो मांडलेला आहे तो कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून देणार का या संदर्भात शासन विचार करत आहे. चला किशोरप्पा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आपण अतिशय सकारात्मक अशा या संपूर्ण राज्यातल्या महिला बचत गटाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण निर्णय घेतोय. ही वस्तुस्थिती आहे की आपण त्या कर्मचाऱ्यांना परमनंट करू शकणार नाही हे आपण सांगताय, परंतु माझी विनंती आपल्याला या निमित्तानं असेल की त्यांना जो रोजगार आपण दिला जातोय, जो मंथली पगार आपण जे दिलं जात आहे सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे. जो सीआयएफ जो त्यांचा निधी आहे की जो 60,000वरून तो किमान 1.5 लाखापर्यंत आपण करावा की जेणेकरून त्या सर्व सखी म्हणजे महिला भगिनी याच्यामध्ये सक्षम कशा करता येतील हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. मला असं वाटतं की आज संपूर्ण राज्यामध्ये महिला बचत गट हे असे असतील की आजपर्यंत कुठल्याही बँकेमध्ये त्या एनपीए झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कर्जाची वाढ करून मोठे उद्योजकाकडे त्यांना नेता येईल का, हे 3-4 विषय जर का आपण प्राधान्याने घेतले तर मला वाटतं संपूर्ण राज्यातल्या महिला ज्या पद्धतीने जो विचार करून माननीय मोदीजींनी किंवा आपल्या केंद्र सरकारने हे केलेलं आहे तर निश्चितपणे या राज्यातल्या 100% महिला या स्वतःच्या पायावर उभं राहून त्या सक्षम होतील. म्हणून माझी विनंती आहे की त्यांना बँकेकडून जास्तीत जास्त कर्ज देण्याचा प्रस्ताव आपण द्याल का. दुसरा विषय की हे जे सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत, माझी विनंती आहे की त्यांना मोजकं मानधन आहे, त्या मानधनावर ह्या जिल्ह्यातला कर्मचारी त्या जिल्ह्यात देण्यापेक्षा त्यांच्या पसंतीचा जिल्हा निदान आपण त्या कर्मचाऱ्यांना जर का दिला तर मला वाटतं एक चांगलं काम होईल. कारण कमी मानधनामध्ये ह्या रिजन मधून त्या रिजन मध्ये काम करणं त्याला शक्य होत नाही. त्याच्यामुळे त्याला पसंतीचं रिझन आपण द्याल का, असे स्पेसिफिक 2-3 विषय. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्यांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, मी सदस्यांना सांगू इच्छितो की देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जेवढ्या बचत गटांना जेवढी मदत झाली नाही तेवढी महाराष्ट्रामध्ये होते. साधारण 3,70,350 स्वयंसहाय्यता गटांना जवळजवळ 2,222 कोटी रुपयेचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितलं असेल की 872 कोटी रुपयाचा फिरता निधी पण दिलेला आहे. त्यात आता काही बचत गटांची आपल्या सगळ्यांचीच मागणी आहे की तो जास्ती वाढवून कसा देता येईल, 1.5 लाखापर्यंत कसा देता येईल हा विषय आहे. या संदर्भात चालू वर्ष पुढच्या आपण येणाऱ्या वर्षामध्ये आपण केंद्र शासनाकडे तशा पद्धतीची मागणी आपण करतोय आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना तो निधी वाढवून देता येईल याचा विचार सरकार नक्की करेल. दुसरा विषय तो बदल्यांचा विषय या संदर्भाचा विषय येतो. कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे की संघटनेनं सांगितलं की आमचे 150 कर्मचारी आहेत, त्याला जिल्ह्यात च्या बाहेर बदलीचा जो विषय येतो त्या संदर्भात आम्ही
कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जे उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची जिल्हांतर्गत परस्पर संमतीनं बदली करणं शक्य आहे, परस्पर संमतीनं. पण ती संमतीनं बदली करत असताना ते पद समकक्ष असलं पाहिजे. त्या समकक्ष पदावर जिथं रिक्त आहे त्या ठिकाणी आपण त्याची बदली करू, परंतु ज्या ठिकाणचं पद रिक्त होणार आहे ते पद भरण्याची व्यवस्था पहिली करायला लागेल आणि मग त्यांना त्या ठिकाणी पाठवता येईल. त्यामुळे ते पद आपण भरण्यासाठी आपण ती व्यवस्था CSC कडून लावू आणि मग ते पद भरल्यानंतर आपण त्यांना बदली करू अशा पद्धतीचं आपण काल सांगितलं, ते त्यांनाही मान्य. देवराजी भोंगळे आपण करायचा निर्णय आपण घेऊ. त्यामुळे ज्यावेळी तो निर्णय घेऊ त्यावेळी नक्की तो मॉल करू. देशमुख बोला. देशमुख सन्माननीय मंत्री महोदयांनी खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे. संवेदनशील मंत्री महोदय आहे. 10:40 झालेले होय. आहेत. 10:41. 13 वर्षापासून जवळजवळ 2600 कर्मचारी काम करतायत. बिहार आणि गुजरातच्या धर्तीवरती आपण कायमस्वरूपी करणार आहात का याचं उत्तर आपण दिलेलं आहे. पण त्यांना सकारात्मक उत्तर या सभागृहातून हवं आहे आणि त्याच पद्धतीनं आत्ताच घोषणा केली मंत्री महोदयांनी की कर्मचाऱ्यांना ग्रामसखी आपण नामकरण करताय त्याबद्दल आपलं अभिनंदन. त्यांना गणवेश आणि ओळखपत्र देत आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन. आम्हाला फक्त सकारात्मक उत्तर हवं आहे की त्यांना कायमस्वरूपी लवकरात लवकर करून देण्यात यावं. सन्माननीय सदस्य पाटील साहेबांनी देशमुख साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, देशमुख साहेब कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे. बिहारमध्ये असं कुठलंही कायम केलेलं नाही आणि देशातल्या कुठल्याच राज्यात कायम केलेलं नाही. इथंही कायम करणं शक्य नाही, परंतु जास्तीत जास्त सवलती देऊन जास्तीत जास्त त्या लोकांना कशा पद्धतीनं मदत करता येईल असं शासन सातत्याने प्रयत्न करतं. नाना पटोले साहेब